आणि अजूनही बऱ्याच भागांमध्ये तशी पावसाची कमतरता आहे. काय मेजर धरणाच्या लाभ क्षेत्रात पाऊस झाले, नद्यांना पूर चालू आहेत. काय ज्या धरणाच्या लाभ क्षेत्रात त्या जवळ असणाऱ्या, आता आपल्याकडे रतनगड भंडारदऱ्याला 5,000 मिलीमीटर पाऊस झाला आणि आपल्या राहता किंवा ह्या भागामध्ये 400 मिलीमीटर पाऊस आहे. इतकं व्हेरिएशन आहे का जिल्ह्यामध्येच, 400-500 मिलीमीटर पाऊस म्हणजे. त्यामुळे त्या भागात स्वाभाविक पण नुकसान झालं आहे आमच्या शेतकरी बांधवांचं. पण आता ज्या ज्या ठिकाणी असं नुकसान झालंय काय किंवा ज्या भागात जास्त पावसामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालंय, 95चे आदेश दिलेले आहे, स्टँडिंग ऑर्डर देतात आपल्याला. आणि आता कसं आहे की महाराजांच्या या घटनेवरून राजकारण करण्याचा दुर्दैवी प्रयत्न होतो की त्यांची बौद्धिक दिवाळखोरी समोर येते आपल्याला. भारतीय नौसेनेने तो पुतळा उभा केला होता, त्यांनी काही निकष काय लावलेत त्याच्यावर नौसेनेने स्वतः चौकशीचे आदेश दिलेले आहे. आता तुमच्या नौसेनेवर विश्वास आहे की नाही हा मत वेगळा मुद्दा आहे. पण एखादी घटना घडली, ती घटना दुर्दैवी होते, तशी गंभीर आहे. पण त्याचं राजकारण करणं म्हणजे उचित नाही. कोणत्या प्रश्न राजकारण करू नये याचं जर भान विरोधी पक्षाला राहिलं नसेल, की आमच्या दृष्टीने सगळे राज्याचं दुर्दैव आहे. नाही खरं म्हणजे हा धोरणात्मक बाबी निर्णय आहे, परंतु याच्यामध्ये CCTV आता या बदलापूरच्या घटनेनंतर तो आता एक प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. आणि आम्ही तर आपल्या जिल्हाधिकाऱ्यांना मी सांगितलं एक बैठक घ्या सगळ्या संस्था चालकांची आणि मॅन्डेटरी करायचं 100% CCTV लागले गेले पाहिजे. ते आपण करू आपल्या जिल्हा स्तरावर आपण त्याची कार्यवाही सुरू करू. शासनाचा 22 ऑगस्ट जी आर आहे आता त्या संदर्भामध्ये.